नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि धन्यवाद देते की तुम्ही मला भरपूर सपोर्ट करत आहात. आता आजचा विषय असा निवडला आहे जो करंट आहे. करंट म्हणजे सगळ्यांच्या मनातला आणि सध्या समाजावर अधिराज्य करत असलेला, सर्वांना चिंतेत पाडणारा असा हा विषय आहे. तर तुम्ही बऱ्यापैकी समजून पण गेला असाल. तर चला मी फारसं कोड्यात न पडता तुम्हाला सांगूनच टाकते. बघा, एक काळ असा होता की घरातली जी सून असायची किंवा बायको असायची, तिचा थोडा देखील चावटपणा, आगाऊपणा खपवून घेतला जायचा नाही. लगेच वॉर्निंग. आणि त्यातूनही कोणी जर खूपच म्हणजे स्वातंत्र्याचा किंवा असा थोडा विचार केला आणि त्या दृष्टीनं वर्तन जरी केलं तरी देखील घरातली वडील मंडळी म्हणायची, असली बायको सोडून दे, असली नको आहे आम्हाला, बायकांना काही तोटा गेला नाही, 56 पुरींची लाईन लागतो तुझ्या मागं. आता हा डायलॉग 90च्या दशकाच्या अगोदर बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल किंवा 90च्या दशकात पण पुष्कळ लोक असे बोलत असत. परंतु परिस्थिती बदलली, कारण अनेक हुशार लोकांनी असं केलं की 90च्या दशकात मुलींना जन्मालाच घालायचं सोडून दिलं. मुलगी म्हटलं की कट करायची, ठेवायची नाही तिला, कटिंग. आणि मुलांची संख्या तेवढी वाढवायला सुरुवात केली. पर्यायानं आज आपण ते चित्र बघतोय करेक्ट 25 वर्षांनी. कारण ज्यांनी मुलींनाच कटिंग केल्या, कट मारला, नको म्हणून गर्भाशयातच त्यांची हत्या केली, त्यांच्याच मुलांना आज मुली मिळणं झाल्यात. कशासाठी? लग्नासाठी. आता आणखी एक गंभीर, असं गंभीर पण म्हणता येणार नाही, परंतु सहज बोलली जाणारी गोष्ट सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही म्हातारी कोतारी माणसं असतात, त्यांच्या शेजारी बसला आणि कुणाचं लग्न असेल, त्या लग्नाला तुम्ही गेलेला आहात समजा, आणि शेजारी 2-4 म्हातारी माणसं बसले, पण ते काय बोलत असतात, नीट कान देऊन जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की म्हाताऱ्या बायका म्हणतात, आत्ताच्या पोरींची लग्नच होत नाही. आत्ताच्या पोरी नाहीत, आत्ताच्या बायकांची लग्न होतात. पूर्वी पोरींची लग्न व्हायची, नवऱ्या कवळ्या असायच्या, आता घोड नवऱ्या झाल्यात आणि घोड नवरे झालेत. त्याला कारण कुणी आहात? कुणी हे अशा प्रकारचं वातावरण किंवा अशा प्रकारची समाजात एक समस्या निर्माण केली? तर तुम्ही आणि आम्हीच. मुलग्याच्या हव्यासापायी आज मुली मिळत नाहीत. बघा, ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणूक चालली. जर तुम्ही म्हटला आम्हाला करायचीच आहे आणि आम्हाला पसंत आहे, भले आमचा मुलगा देखणा असू दे, परंतु जर अशी डावी असलेली मुलगी देखील आम्हाला चालते, तर अशा काही घटना घडल्या की मुलाकडच्या लोकांना फसवून, समजा लग्नात एक 5 तोळे दागिने घातले, आता कोणीतरी मुलगी काढली, समजा एखाद्या विवाह नोंदणी संस्था असतात किंवा कोणीतरी मध्ये आधी दलाली करून ते लग्न जमवून देतं. तर अशा लोकांनी काय केलं, पैसे घेतले, लग्न जमवून दिलं आणि 1 महिन्याच्या आतच नवरी सगळे दागिने पैसे घेऊन पसार झाली. त्यानंतर अशा प्रकारच्या घटना पोलीस स्टेशनला नोंद देखील झाल्या. परंतु सांगा, एकदा लग्न करताना मुलगी मिळत नाही आणि दुसऱ्यांदा लग्न करणे म्हणजे काय? एकेकाळी 56 मुलींची लाईन लावतो म्हणणारे आज तोंडात बोट नाही हात घालतात. आणि बघा, तुम्ही कुठल्याही गावात जात, तुम्हाला टोळक्यानं बसलेली 25-30 वयोगटातली मुलं दिसतील. आता ज्यांचं लग्न झालेलं नाही आणि वय वर्ष आहे 40, बघा आता त्यांना नवरदेव तर कसं म्हणायचं? ते एव्हाना बाप झाले असते, किमान त्यांची मुलं 10 वर्षाची तर झाली असती, अगदी जास्त हिशोब न मांडता किमान 10 वर्षाची तर त्यांची मुलं व्हायला हवीत. परंतु लग्न झालेली नाहीत आणि गावागावात अशी मुलं निवांत गप्पा मारत बसलेली दिसतात किंवा क्रिकेटच्या टीम तयार करतात आणि गावच्या शाळेच्या असतील किंवा गावाबाहेर कुठं मोठं मैदान असेल, माळ रान असेल, तिथं ही मुलं अशा प्रकारचे खेळ खेळत बसतात किंवा आपले मोबाईलवरती असणारे गेम किंवा अन्य काही गोष्टी
ज्या ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यामध्ये बिझी राहतात। आणि लक्षात ठेवा, जैसी करणी वैसी भरणी, कुठलंही कर्म तुम्हाला सहजासहजी सोडत नाही। भले तुम्ही केलं नसेल, परंतु अंतःकरणात कुठं तर तुम्हाला असं वाटत असेल की मला फक्त मुलगाच पाहिजे। बघा, कोण तक्रार करतं का सलग 2 मुलगे झाले, कोणाची तक्रार नसते। परंतु सलग 2 मुली झाल्या की माणसं काय म्हणतात, बस झालं आता 2 मुलीवरती आता आम्हाला थांबून चालणार नाही, आम्हाला मुलगा पाहिजे, बस झालं, मुली नको आहेत। आणि कुणाकुणाला तर सलग 3 मुलगे पण झाले, तरी देखील लोकांची तक्रार नसते, त्यांना बिन बोभाट ते सांभाळायला तयार असतात। परंतु फार गंभीर परिस्थिती आहे लग्नाच्या बाबतीत। कारण ह्या जर आताच्या ज्या प्रत्येक गावात एक 10-15 मुलं अशी असतील ज्यांची लग्न झालेली नाही, जे 40शीत आलेत, कुणी 45च्या पण पुढे गेला, म्हणजे 50शीला टच करायला आला, तरी देखील या मुलांची लग्न नाही झाली तर यांचा वंश पण चालणार नाही, यांच्या आईवडिलांना बघणारे पण कोणी राहणार नाही। आज आपल्याला तो विषय अजून त्या विषयाचे म्हणजे गंभीर परिणाम दिसत नाहीत। ज्यावेळी मुली गर्भात मारल्या जात होत्या त्यावेळी देखील त्याचे परिणाम लगेच नाही दिसले, लगेच झाड लावले की लगेच फळ नाही लागत। तसंच कर्माचं पण असतं, लगेच कोणी एखादं पाप केलं की लगेच आकाशवाणी होत नाही, हे तू चुकीचं केलंस म्हणून। तर आज कर्तृत्ववान मुलांना देखील चांगल्या मुली मिळणं ही गोष्ट डोक्यातून काढून टाका। कारण मुली पण ॲडव्हान्स झालेत, कारण मुलींचं डिमांड वाढले, मुली बाहेर राहू लागल्या, शहरात राहू लागल्या, मॉडर्न झाल्या, त्यांच्या देखील मागण्या बदलल्या। त्यांना मुलगा पैसेवाला पाहिजे, आणि पैसा ही माणसाची आजकाल किंवा पूर्वीपासूनच अत्यावश्यक गरज बनलेली आहे। मुलींना पैसा पाहिजे, रेडीमेड घर पाहिजे। अर्थातच बाजारात ज्या मालाला जास्त मागणी असते त्याला भाव पण जास्त असतो, तसंच झालं। मुलींची संख्या कमी झाली त्यामुळे त्यांचा भाव वधारला। जरी हे चुकीचं असलं तरी देखील गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात। कधी कधी गाढवाचे पण पाय धरायला लागतात असे देखील लोक म्हणतात। मग ते आता मुलींचं चुकतंय की बरोबर आहे हे आपण कसं ठरवायचं? जर मुलींची संख्या भरपूर असते, मुलांच्या किमान बरोबरी नसते किंवा थोडीशी कमी असती तर खपून गेलं असतं, परंतु फार मोठा गॅप आहे, बाब गंभीर आहे, फार अवघड होणार आहे भविष्यात। लग्न ही संस्था टिकते की नाही, त्याचे सामाजिक परिणाम काय असतील याचा विचार नुसता करून बघा, कल्पना करून बघा, विचार करून बघा काय असतील। कारण तुमची आमची पण मुलं आहेतच की, हा, कारण आपण पण याच समाजात राहतो ना। तर बघा, हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमची मतं माझ्या कमेंट बॉक्समध्ये मांडा, आणि तुमच्या विचारांचं नक्कीच स्वागत केले जाईल। स्वागतार्ह विचार पिन देखील केले जातील। धन्यवाद।